आजपासून माझ्या बिझनेसची 51% पार्टनरशिप माझ्या बेटर हाफच्या म्हणजेच लीलाच्या नावावर केलेली आहे. ती आता फक्त माझी लाईफ पार्टनर नाही तर बिझनेस पार्टनरही असणार आहे. दादा ठीक आहेस ना? हो. अरे वा अभिराम, खूप चांगला निर्णय घेतलायस तू. तुझ्या वाढदिवसाची तूच आम्हाला भेट दिलीस. पण हे जे 51% तर अंतराईंच्या नावावर होते ना? हो, पण अंतरा गेल्यानंतर ते पुन्हा माझ्या नावाने झाले आणि आता माझी पार्टनर लीला आहे आणि ती बिझनेस खूप चांगल्या रीतीने हँडल करू शकते, म्हणून मी तिच्या नावावर केलंय. अंतरा खरंच केली आहे ना? त्या दिवशी जी मला बाई दिसली ती नक्की कोण होती? सगळ्या प्लॅनिंगची वाट लावली आहे एजेनी. हा नेहमी कसा एक पाऊल माझ्या पुढे असतो. वहिनी मला कळत नाहीये कुठल्या पार्टनरशिप बद्दल बोलतात आणि कोणाला मिळणार आहे. हे बघ सरू, सोपं आहे. एखाद्या व्यक्तीच्या नावावर प्रॉपर्टी, पार्टनरशिप किंवा शेअर्स असतील ना, तर ती व्यक्ती गेल्यानंतर त्या व्यक्तीच्या सर्वात जवळ असलेली व्यक्ती तिच्या नावावरती तेच प्रॉपर्टी, तेच शेअर्स किंवा ती पार्टनरशिप होते. आता अंतराईंच्या नावावरती 51% शेअर्स होते ना, पार्टनरशिप होती. तर अंतराई गेल्या, त्याच्यामुळे ते सगळे परत एजंटच्या नावावरती झालं आणि आता एजे ते तिला देत आहे. हो, ही लीला पक्की गोल्ड डिगर आहे. हो ना, हे म्हणजे असं झालं वहिनी, काना मागून आली आणि श्रीमंत झाली. नाहीतर काय. आयुष्यभर लीलाला सगळं सेकंड हँड मिळावं म्हणून मी प्रयत्न करत होते आणि इथे ही लीला तर राजाची राणीच झाली आहे. देवा, हिने एजंटच्या पहिल्या बायकोची जागा घेतली. नाही, शक्यच नाही. मी हे एजेला करू देणार नाही. माझ्या वडिलांनी कष्टाने जमवलेली ही सगळी प्रॉपर्टी, त्यावर फक्त आणि फक्त माझाच हक्क आहे. ह्या प्रॉपर्टीवर या एजेला मी दुसऱ्या कोणाचंही नाव घालू देणार नाही. लीला, साईन कर या डॉक्युमेंट्सवर. एजे सॉरी, पण मला ही पार्टनरशिप नको आहे. लीला, मे आय नो द रिझन? एजे, मला तुमच्या बरोबर काम करायला नेहमीच आवडतं, पण त्यासाठी पार्टनरशिप द्यायची काय गरज आहे? आणि हे बघा, तुम्ही माझ्या सोबत आहात हेच सगळ्यात महत्वाचं आहे माझ्यासाठी. मला आपल्या नात्यात कुठल्याही प्रकारचा व्यवहार यायला नकोय. अगदी बरोबर म्हणते लीला. अहो, मला तुझं म्हणणं पटलंय. एजे, पटतंय मला तिचं म्हणणं. नाही म्हणजे खरंच तुम्ही माझ्या लीलावर एवढा विश्वास ठेवला, किती आनंद होतोय मला. पण खरं सांगू का, नाही म्हणजे तुम्ही असं शून्यातून एवढं विश्व निर्माण केलंय तर ते असं कोणाच्याही हाती नका देऊ ना. हा म्हणजे सगळे महत्वाचे निर्णय हे तुम्हीच घ्यायला हवे, ते तुम्हीच घ्या. म्हणजे काय, एखादा निर्णय असा चुकला, काही कमी जास्त झालं, लीलाच्या हातून झालं म्हणजे काय, होईलच. हा होईल. ती आमची लीला काय धांदरटच आहे. हो, माझी मुलगी आहे ना ती, नीट ओळखते मी तिला. धांदरट नुसते. म्हणजे माझी रेऊ, तिला लहानपणापासून व्यवहार ज्ञान आहे, हिच्यासारखं नाही. त्यामुळे मग मला असं वाटतं की नाही, लीलाला नाहीच जबाबदारी झेपणार आहे. नकोच. हा, योग्य निर्णय आहे तिचा. मी हा निर्णय लीलाच्या प्रेमापोटी घेतलेला नाहीये, तर तिच्यामध्ये असलेल्या लिडरशिप क्वालिटीवर, कामाबद्दलची तिची ऑनेस्टी, हे सगळं बघून मी हा निर्णय घेतलेला आहे. ज्या रेस्टॉरंटमध्ये लीला ओनर आहे तिथे ती एक वेटरचं काम करायलाही लाजली नाही आणि ती काहीच कुठलाही प्रॉब्लेम क्रिएट करू शकत नाही आणि ती सेल्फिश तर अजिबातच नाहीये. आता ती
माझ्यावरच्या सेल्फलेस प्रेमामुळे ती पार्टनरशिपला नाही म्हणतेय. मला माहिती आहे. तुम्हाला माहित असेल का नाही मला माहित नाही, पण ऑफिसमध्ये एक मोठा स्कॅम झाला होता. तो संपूर्ण स्कॅम लीलाने उघडकीस आणला होता. आपल्या जीवाचीही पर्वा त्यावेळेस तिने केली नव्हती. तिने आपले 100% एफर्ट्स आपल्या बिझनेसला दिले आणि म्हणून मला असं वाटतं लीला ही पार्टनरशिप डिझर्व करते. अँड मोस्ट ऑफ ऑल माझ्या बायकोची फायनान्शियल सिक्युरिटी ही माझी जबाबदारी आहे, राईट? आणि म्हणूनच हा मी निर्णय घेतलाय. मला अगदी पटलाय तुझा निर्णय अभिराम. नवरा बायकोना एकमेकांना फक्त संसारातच साथ द्यायची नसते, तर व्यवहारात देखील साथ द्यायची असते. लीला, तुझ्या भविष्याची काळजी बघता तू हा त्याचा निर्णय स्वीकारायला हवास. बहिणी, ही लीला कसली मॅड आहे ना. हिला स्वतःचा फायदा कळतच नाहीये, स्वतःच नाही म्हणते. सरू, ती काही मॅड वगैरे नाहीये. इडा बनून पेढा खातीये. ती ना आता साळसूकपणाचा आव आणतीये. नंतर बघ सही करते का नाही. हो, लीला, तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? हे जे असं काय विचारताय? स्वतःपेक्षाही जास्त विश्वास आहे माझा तुमच्यावर. मग मी सांगतोय म्हणून तरी सही कर प्लीज. बोलले होते ना. कुठे करायची सही? इथे. लीला वहिनी, आजपासून आत्ता या क्षणापासून मी तुम्हाला वहिनी नाही तर मॅडम म्हणणार. लीला मॅडम. टाळ्या. अजिबात नाही. काय चाललंय विश्वा दादा? लीला वहिनी या हाकेत जो आपलेपणा आहे ना, तो लीला मॅडम मध्ये कधीच येऊ शकणार नाही. आणि हे बघ, एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, तू माझा भाऊ आहेस, पीए नाही. नाहीच चालेल मला. हे जे लीला, तुम्हाला जितकं सेलिब्रेट करायचंय तितकं करा. मी तुम्हाला हे सुख लाभू देणार नाही. आता काहीही करून माझा प्लॅन स्पीडअप करायलाच हवा. कोण होती ती बाई? तिथे कशी आली होती? मला काहीच माहित नाही. पण अभिरामच्या आजच्या वागण्यानं तो लीलावर कधीच अन्याय होऊ देणार नाही याची खात्री पटली. आजी, काय ग, काय झालं? तुझा चेहरा का असा झालाय? नाही, काय नाही. हे घे, पाणी पी, पाणी पी.
आजी, बाबा लीलाची किती काळजी करतात नाही. बाबांचा निर्णय खरंच खूप आवडला मला. पण आजी, एवढ्या आनंदाच्या क्षणी तू अशी टेन्शनमध्ये का दिसतेस? काही होतंय का तुला? डॉक्टरांना बोलवू का मी? नाही नाही नाही, कुठे मी एकदम मी ठणठणीत आहे एकदम. काय तू नको काळजी करू बाय. नक्की ना आजी? नाही म्हणजे तुझ्याकडे बघून असं वाटतंय की तुझ्या मनात काहीतरी आहे आणि तुला काहीतरी बोलायचंय. नाही. अशी कशी नको काळजी करू. तू अंतराबद्दल कोणाला सांगत नाहीयेस, त्यामुळे माझा प्लॅन पुढे जात नाही आजी. मी आलो. वहिनी वहिनी, वहिनी, ज्या गोष्टीची भीती होती ते झालंय. काय झालंय? वहिनी, आता लीला या घराची मालकीण झालीये आणि आपण नोकर. आता ना आपल्याला तिची प्रत्येक गोष्ट ऐकावी लागणार आहे. नाहीतर काय, आपल्याला आता सतत तिच्या मागे मागे करावं लागणार. आपल्याला तिची मजुरी करावी लागणार. आता काय करायचं आपण? सरस्वती, अगं नेमकं काय झालंय? नीट सांग बरं. हा, सांग सर. नाही नाही, तुम्ही सांगा. सांगा वहिनी, पटकन. सांगते. वहिनी, एजंटनी त्यांच्या बिझनेसमधील 51% पार्टनरशिप लीलाला दिली. काय? हो. काय झालंय काय एजेंना? यालाच म्हणतात विनाशकाले विपरीत बुद्धी. आता कशाचाच काही अर्थ राहिलेला नाहीये. शेवटी त्या बाईने तिचा डाव साधलाच. राज, तुला पटला बाबांचा निर्णय? त्यात न पटण्यासारखं काय? तुला नाही वाटत बाबा जरा जास्तच उदार होऊन शेअर्स वाटत सुटले? त्यांनी जरा प्रॅक्टिकल विचार करायला. म्हणजे बघ ना, आधी 5% शेअर्स त्या यशला दिले, मग त्याचं लग्न मोडले म्हणून ते शेअर्स श्वेताला ट्रान्सफर केले, आणि आता 51% पार्टनरशिप त्या लीलाच्या नावावर केली. कसं पॉसिबल आहे? अरे दादा, बघ, तुझा मुद्दा जरी बरोबर असला ना तरी एंड ऑफ द डे तो त्यांचा बिझनेस आहे. त्यांनी उभा केला आहे तो. त्यातले डिसिजन्स, त्यातले शेअर्स, त्यांना जे करायचे ते तेच करतील. आपण त्यात नाही इंटरफेअर करू शकत दादा. अरे पण आपण पुतणे आहोत ना त्यांचे. ती बायको आहे त्यांची दादा. हे बघ, हे समजतंय मला, पण हे बघ दादा, मला पटतंय तुझा, पण एंड ऑफ द डे आपण त्यांच्या बिझनेसमधून बॅकआउट केलं. जसं ते आपल्या बिझनेस डिसिजन मेकिंगमध्ये काही इंटरफेअरन्स नाही करत, तसं आपण सुद्धा आता इंटरफेअर नाही करू शकत. हे बघ, आता आपण पार्टी एन्जॉय करूयात, हे सगळं नंतर बोलू. चिअर्स. 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 स्माइल कर दादा, सगळे बघतायत. हा. अगं, संबंध नाहीये तसा. असं काय करतेस रे? ओ, संबंध आहे, तुला कळत नाहीये का? हा, अगं ती लीला, ती आता जहागीरदारांच्या एवढ्याच प्रॉपर्टीची नाही, सगळ्या प्रॉपर्टीची मालकीण झाली. मालकीण, कळतंय? रेऊ, लहानपणापासून ना तिची लहान बहीण म्हणून तिच्या पुढे मागे करतेस. आता काय नोकर म्हणून पुढे मागे करणार आहेस? बया, हात जोडते तुझ्या पुढे. मला ना तुला दुसरी कालिंदी होऊ द्यायची नाहीये. आई, हे बघ, तू आता काहीही बोलतेस. बघ ऐक, असं काही नाही होणार आहे. ते 1 मिनिट, तुलाच हे लग्न व्हायला हवं होतं ना? ताईला ताई लग्न मान्यही नव्हतं. मग आता असं का बोलतेस? आई अगं, आणि आत्ता कुठे ताईचं सगळं छान होतंय. ताईला इतकं नशिबाने चांगलं सासर मिळालंय, इतकं समजून घेणारा पार्टनर मिळालाय. आणि आई, ताई एजंटची बायको आहे, तिलाच मिळणार ना सगळी प्रॉपर्टी, सगळे हक्क. आपण तिच्यासाठी खुश असायला पाहिजे. आई आई गो, भोळी गो भोळी. रेव, तू भोळीच आहेस नुसती. हे बघ, नशीब असं वगैरे काही नसतं, कळलं ना? हा, मला माहिती आहे ती लीला
लहानपणापासून माहिती, पक्की व्यवहारी धूर्त आहे ती. एजंटची गडगोड 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 बोलून सगळं पत्रात पाडून घेतले तिने आणि सगळी प्रॉपर्टी स्वतःकडे केली. ठेव, तू पण मोठी झालीस आता, कळलं, लग्न झाले तुझं, जरा स्वतःचा विचार कर आता. ऐक, मी काय सांगते, तू आता यशकडे जा, हा, जरा गोळा दे त्याला आणि त्याला सांग की एजंटच्या त्याच्या नावावर ते काय ते शेअर्स का काय केलेत ना, ते वाढून घे म्हणावं. कळलं तुला? असं म्हणतेस? लगेच जाऊन बोलते यशशी. झालं, केली. कधी नाही ऐकत नाही बाई. थोडी ती बोळी साळली देवा, कधी अक्कल येणार या मुलीला. रे हो, So Leela Jagirdar, now officially you're my business partner. So congratulations. थँक्यू एजे. तुमच्यामुळेच आज हे शक्य झालंय. खरंच किती मोठा विश्वास दाखवलाय तुम्ही माझ्यावर. No, Leela. You deserve it. आजी, अहो आशीर्वाद द्या ना मला. आजपासनं खूप मोठी जबाबदारी घेतली मी. माझे आशीर्वाद तर सतत तुझ्या बरोबर असणार आहेत बाळा. खूप सुखी राहा. तुझ्या हक्काचं सगळं तुला मिळू दे. थँक्यू आजी. एजे, तुम्ही माझ्यासाठी एवढं केलं, तर आता एजंटसाठी आणि तुम्हा सगळ्यांसाठी मी एक सरप्राईज प्लॅन केले. विश्वा दादा, सरप्राईज रेडी आहे ना? आणतोच. ताई, आता कुठलं सरप्राईज? ह्या सरप्राईज बद्दल तू आम्हाला पण काही नाही सांगितलंस. हो एक्झॅक्टली, तू आम्हाला पण काहीच नाही सांगितलंस. आपण एक टीम आहोत ना. हो, पण हे सगळ्यांसाठी सरप्राईज होतं, मग तुम्हाला तरी कसं सांगणार मी? पण सरप्राईज आहे तरी काय? कळणार कळणार, सगळ्यांना कळणार. पण त्याआधी आपण दुर्गाला खाली बोलूया का? हे सरप्राईज तिने पण पाहावं अशी माझी खूप इच्छा आहे. चालेल ना किशोर सर, तिला खाली बोलवलं तर? नाही, आता कशाला, ती केक कापायच्या वेळेस येणारच आहे ना, तेव्हा दाखवूयात ना. Leela, दुर्गाला रेस्ट करू द्या. ओके. तर काय नवीन आणि काय असेल त्यात? चेक वगैरे गिफ्ट करणार नाही आहे ना ती आपल्याला? आपल्याला कसली करते? नाही, पण आधी लक्ष्मी, तू प्रमोद सरांकडे जा आणि विराज सर, तुम्ही सरस्वतीच्या बाजूला जा. जा ना, त्याशिवाय मी सरप्राईज दाखवणारच नाही. चला आलोच. हा, चला 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 चला, लवकर लवकर लवकर. ऑल सेट, रेडी? 1 2.
आपल्या गोड फ्युचरचं गोड चित्र आहे. मला असं वाटतं की आता आपण ते खरं ठरवायला हवं. बेबी किती क्यूट दिसतंय ना आपलं बाळ. सरू सेम तुझ्यासारखं दिसतंय. बरं रेऊ, हे बघून मलाही बाबा व्हावंसं वाटतंय हा. Just say it. लीला अगं किती सुंदर पोस्टर आहे हा? जे तुम्हाला आवडलं ना गिफ्ट? हे मला आजवर मिळालेलं सर्वात प्रेशियस गिफ्ट आहे. थँक्यू. आता मला छोट्या अभिरामला आणि छोट्या लीलाला कधी एकदाचा गेट टोस्ट झालाय. खरंच नाही इतकं गोड आहे नाही सगळं हा बाई. माझ्या रेऊचं बाळ किती गोड सुंदर दिसतंय. रेऊ यश बघितलं का? लागा तयारीला हा. आपल्या सगळ्यांच्या मनातल्या या गोड स्वप्नाची सुरुवात दुर्गा आणि किशोर सरांनी केली आहे. त्या लवकरच आपलं कुटुंब आणखीन मोठं होईल आणि आपल्या या हसऱ्या जहागीरदार फॅमिलीचं लवकरच गोकुळ होईल. खरंच अगदी माझ्या मनातलं बोललीस तू. संताप होतोय माझा, नुसता संताप. इथे एजंटचा वाढदिवस साजरा होतो आणि सगळे त्या मूर्ख मुलीसाठी आनंद साजरा करताय. हिचं काय करायचं मला कळतच नाही. सगळ्या नाही, मी काय एवढी चिडचिड करते? नाही, या अवस्थेत मी शांत राहायलाच हवं. पण ही लीला कधी सुख शांती लाभूच देत नाही. नाही दुर्गा, तुला तुझ्या बाळासाठी रागावर ताबा मिळवायलाच हवा. हिने किती काही केलं तरी मला शांतच राहावं लागेल. डीप ब्रीदिंग कर. किशोर सर, आपण दुर्गाला खाली बोलवूया का? आपण केवढी मजा करतोय आणि मला वाटतं पोस्टर बघून तिला खूप आनंद होईल. नाही तुझं बरोबर आहे, पण ती थोडा आराम करते ना, आता करू दे आराम तिला. ती परत खाली आली की आपण दाखवूयात ना तिला. हो, पण आता ही सगळी मजा ती मिस करेल ना. प्लीज तिला खाली बोलूया ना. तिला काही त्रास होणार नाही. प्लीज. तुम्ही ते काय करताय? मी तुलाच बोलवायला आले. खाली ना तुझ्यासाठी एक मस्त सरप्राईज आहे आणि मला खात्री आहे तुला नक्की आवडेल. मला नाही यायचं आहे. तुम्ही प्लीज मला त्रास देऊ नका. असं काय करतेस ग? चल ना प्लीज. माझं डोकं दुखतंय. प्लीज तुम्ही मला एकटं सोडा. बरं ठीक आहे. माझ्यासाठी नाही पण घरच्यांसाठी तरी चल. तू खाली आलीस ना तर त्यांना खूप बरं वाटेल. मला नाही यायचंय. का हट्ट करताय? दुर्गा चल ना. हे बघ 10 मिनिटात वर ये तू. बरं 5 मिनिटात वर ये.
काय करू? अभिरामला अंतराबद्दल सांगू का? बोल आजी, सांगून टाक सगळ्या अंतराबद्दल. याच क्षणाची तर वाट बघतोय मी. नको. आताच कुठे माझ्या अभिरामच्या आयुष्यात सुख आलंय. अंतराच्या बातमीमुळे सगळं विस्कटून जाईल. नाही. काय करतेस आजी? सगळं खरं सांगून का टाकत नाहीयेस? एक मिनिट सगळे शांत व्हा प्लीज. ॲम्ब्युलन्स फोन केला का नाही? दुर्गा, उठ. दुर्गा उठ ना. दुर्गा डोळे उघड. दुर्गा, दुर्गा काही नाही होणार. दुर्गा आम्ही आहोत तिथे. अगं उठ ना दुर्गा. दुर्गा आपल्या बाळासाठी तरी उठ. दुर्गा. दुर्गा, दुर्गा. दुर्गा. थांबा, आपण सगळेजण इथेच थांबा. आत न्या पेशंटला. आत न्या. सर सर प्लीज मॅडम. प्लीज आपण सगळेजण इथे थांबा प्लीज. मॅडम मला आतमध्ये जाऊ दे. दुर्गा बरोबर मला राहणार. मिस्टर किशोर डोंट मी तुमच्या पाया पडतो मॅडम. मला जाऊ दे आतमध्ये आहो. डॉक्टर प्लीज दुर्गाची आणि तिच्या बाळाची काळजी घ्या. त्यांना काही होऊ देऊ नका प्लीज. डॉक्टर जे लागणार आहे ते मला सांगा. सगळं अरेंज होईल. पण प्लीज आई आणि बाळाला प्लीज काहीतरी करा आणि वाचवा दोघांनाही. सांभाळ स्वतःला एजे. वी विल ट्राय अवर बेस्ट. किशोर सर अहो शांत व्हा. सांभाळ स्वतःला. आमचं बाळ आणि दुर्गा गेले तर मी कसा जिवंत राहणार आहे? आता कुठे आमच्या आयुष्यात सुख येत होतं? कोणाची नजर लागली आहे? देवा माझ्या दुर्गाला वाचव रे. ह्याची
काय झालंय? दुर्गा बरी होईल ना? माझं चुकलं, मी जायलाच नको होतं तिला बोलवायला. आपण सगळे एवढे आनंदात होतो. आपल्या हसऱ्या कुटुंबाला ना नजर लागली खरंच. नाही लीला, असं काही झालेलं नाहीये. हे बघ, दुर्गा ठीक होईल. मला खात्री ती ठीक होईल, काही होणार नाही. ऑल विल बी बेटर. तू काळजी करू नकोस. सॉरी दुर्गा, माझ्या बदल्यासाठी तुला खूप मोठी किंमत मोजावी लागणार आहे. पण या एजे आणि लीलाला जर आयुष्यातून उठवायचं असेल तर हे करावंच लागणार. यश, यश, येऊ यार, हे सगळं काय होऊन बसलं? यश, हे बघ, तू स्वतःला सांभाळ. हे बघ, तूच धीर सोडलास तर दुर्गा ते किशोर जिजूंना कोण सांभाळेल? तू प्लीज शांत हो. अरे please. येऊ, कसा शांत होऊ मी? नाही, मग मला हॉस्पिटलला जायला सांगा. यश, यश, तू आधी शांत हो. हे बघ, मला असं वाटतंय की तू आत्ता हॉस्पिटलला नको येऊस. येऊ, तुला कळतंय का तू काय बोलतेस ते? यश, शांत हो. हे काय येऊ, बघ काय? यश, दुर्गा त्यांना त्या अवस्थेत बघून तुला स्वतःला सांभाळता येणार नाही आणि दुर्गाताई तुला बघून खूप इमोशनल होती. यश, आता आपल्याला दुर्गाताईंचा विचार करायचा आहे, आपला नाही. हे बाईक, तू इकडे बसून कोऑर्डिनेट कर, मी पुढे होते आणि काही लागलं तर मी तुला नक्की फोन कर. रेऊ, पण काही लागलं तरी तुम्हाला लगेच फोन करणार आहे? लगेच, आय प्रॉमिस. मला ना कळत नाही, मला हॉस्पिटल. रेऊ, किशोर सर कशा आहेत दुर्गाताई? काय म्हणाले डॉक्टर? रेवती, मला खरंच खूप भीती वाटते. हे बघा किशोर सर, तुम्ही धीर सोडू नका. काही नाही होणार दुर्गाताईंना आणि त्यांच्या बाळाला, काहीच नाही होणार. देव तरी प्रत्येक वेळी माझीच का परीक्षा घेतो? आधी माझ्यापासून माझे आई वडील हिरावून घेतले आणि आता दुर्गा आणि बाळाला काही झालं तर मी कसा जिवंत राहणार आहे? किशोर, दुर्गाला तर तुझी गरज आहे. यू हॅव टू बी स्ट्रॉंग. किशोर सर, आम्ही सगळे आहोत तुमच्या बरोबर. दुर्गाला आणि बाळाला काही नाही होणार. एजे, लीला, तुम्ही कितीही प्रयत्न करा, पण आता तुमच्या आयुष्यात फक्त दुःख आणि दुःखच आहे. एजे, डॉक्टर, काय झालं? पेशंटला इंटरनल ब्लड लॉस झालाय, म्हणून पेशंटची कंडिशन खूप क्रिटिकल आहे. आम्ही ब्लड बँकला कॉन्टॅक्ट केला आहे. पेशंटचा ब्लड ग्रुप AB निगेटिव्ह आहे, जो की खूप रेअर ब्लड ग्रुप आहे. तो इझिली मिळणं थोडं डिफिकल्ट आहे. जर पेशंटला लवकर ब्लड मिळालं नाही तर त्यांच्या जीवाला पण धोका होऊ शकतो. वहिनी, दुर्गा वहिनी आई होणार म्हणून आपण किती स्वप्न रंगवली होती ना. किती खुश होतो आपण सगळे. पण अचानक हे काय होऊन बसलंय?
वहिनी हा. दुर्गा वहिनी आणि त्यांच्या बाळाला काही होणार नाही ना? सरू चुकूनही असा विचार मनात आणू नकोस. पण दुर्गा वहिनी पोटावली. बस सरू प्लीज, आपण ना आता या टॉपिक वरती नको बोलायला. तुम्हाला टेन्शन आलं असेल नाही, ते समजू शकते मी. एवढ्या चांगल्या प्रसंगी काय घडलं? खरंच असं नको घडायला हवं होतं. बिचारी नाही, इतक्या वर्षांनी तिच्या आयुष्यात इतकं छान काहीतरी घडत होतं आणि बिचारी दुर्गा. बघा ना, मला तर इतकं वाईट वाटतं ना दुर्गा वहिनींसाठी. हो ना, खरं तर ह्यात माझ्या लीलाची चूक आहे. नाही नाही, तुम्हाला वाटेल पण आई असं काय बोलते मुलीबद्दल, पण माझी लीला मला माहिती आहे ना, लहानपणापासून अशीच आहे, वेंधळी धांदरट, गडबड करत असते सगळी. आता मला सांगा, काय गरज होती तिला? काय गरज होती एकटीनेची जाण्याची? हा, एकटीने दुर्गाला घेऊन येण्याची खरंच गरज होती का? पण नाही, सगळीकडे आपलं पुढे पुढे स्वतःचं घोडं दामतायचं. मग हे असं अर्थाचा अनर्थ होतो ना, बरोबर की नाही? पण आता आपल्या हातात तरी काय आहे? म्हणजे दुर्गासाठी आणि तिच्या बाळासाठी प्रार्थना करण्याशिवाय आपल्या हातात काय आहे, नाही का? देवाच्या कृपेने दोघे सुरक्षित असू देत म्हणजे झालं. मी आलेच. हा, वहिनी, ही बाई बरोबर बोलत होती. काय झालं? हॉस्पिटलमधून काही फोन आला होता का? नाही, ॲटलिस्ट लीला बाबांबरोबर गेली ते बरं झालं, नाहीतर बाबांना खूप टेन्शन आलं असतं. उलट लीला उगाच हॉस्पिटलमध्ये गेल्या. हे सगळं ना त्यांच्यामुळे घडलंय. मला तर पक्का डाऊट आहे. काय तू काय बोलतेस? तुला तरी कळतंय का? बरोबर तेच बोलतायत वहिनी. तुम्ही सगळ्यांनी बघितलं ना, दुर्गा वहिनींना आणायला लीलाच गेल्या होत्या वर. सरू, हिला दुर्गा वहिनींना आणायला गेली होती, या छोट्याशा गोष्टीचं तुम्ही इतकं मोठं कन्फ्युजन काढलंय. खरंच आता अरे, तुमच्या या बोलण्याला ना काही लॉजिक नाहीये. असं कसं लॉजिक नाहीये? दुर्गा वहिनी केक कटिंगच्या वेळेला खाली येणार होत्या हे ठरलं होतं ना. मग लीलाही त्यांना आधीच कशाला आणायला गेल्या? नाहीतर काय. आणि लीलाई किती धांदरट आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे. त्यांच्याकडून घडूच शकतं हे. मला आठवतंय ना, दुर्गा वहिनी जेव्हा वरून पडल्या तेव्हा त्यांच्या मागच्याच पायरीवर लीलाही उभ्या होत्या. हो सरू, मला तर वाटतंय हे लीलाईच्या धांदरटपणामुळे नाही, लीलाईने मुद्दाम धक्का दिला ना म्हणून झालंय. बास लक्ष्मी, बास, इनफ. अगं लीला का करेल असं? तू बघितलं नाहीस का ती दुर्गा वहिनीची किती काळजी घेत होतीस? विसरलीस तू? ते सगळं नाटक होतं एजी आणि आजींना दाखवण्यासाठी. दुर्गा वहिनी प्रेग्नेंट झाल्यापासून सगळे लाड होत आहेत ना त्यांचे, ते बघवलं नसेल त्यांना, म्हणून केलं असेल मुद्दाम त्यांनी. हे जर असं खरंच असेल ना, तर लीलांना माझा शाप लागेल. त्यांचं कधीच चांगलं नाही. सरू, नाही हा. सध्या परिस्थिती घरात खूप वाईट आहे. सरू, लक्ष्मी वहिनी, आय कॅन अंडरस्टँड तुम्हाला दुर्गा वहिनींची खूप काळजी आहे, पण तुमच्याकडे काहीही प्रूफ नसताना तुम्ही लीलावर असे बेसलेस आरोप करताय. सिरियसली? तुमच्या या अशा बेसलेस आरोपांमुळे घरात किती मोठा केओस होऊ शकतो कळतंय का तुम्हाला? त्यामुळे जरा विचार करून बोला. तुम्हाला जरी सिच्युएशन सुधारता नसेल येत ना, तर काही बोलून ॲटलिस्ट ते बिघडवू तरी नका. चल दादा. डॉक्टर, माझं ब्लड ग्रुप ए निगेटिव्ह आहे. मी देऊ शकते दुर्गाला रक्त. गुड. मी प्रोसिजरची सुरुवात करते. मी सिस्टरला पाठवते, तुम्ही त्यांच्यासोबत जा. ओके? हो हो. थँक्यू. थँक्यू काय म्हणते? दुर्गा काय परकी आहे का मला? लीला, आमच्यावर खरंच खूप उपकार आहेत तुझे. तू जर रक्त द्यायला आता नाही म्हणली असतीस तर. किशोर सर, असं काय बोलताय तुम्ही? हे बघा, मी दुर्गासाठी आणि तिच्या बाळासाठी काहीही करायला तयार आहे.
लीला, तू तुझ्या शरीरातल्या रक्ताचा शेवटचा थेंब जरी दिलास ना, तरी सुद्धा मी रचलेल्या सापळ्यातून तुझी सुटका होणार नाही. नको काळजी करू, सगळं ठीक होईल. विश्वास ठेवा. का अशी परीक्षा घेतोयस देवा? का आताच तर कुठे सुख आलं होतं ना. इतक्या वर्षानंतर दुर्गा आई होणार. आता कुठे पोरीच्या चेहऱ्यावर हसू आलं होतं आणि अचानक तिच्या चेहऱ्यावरचं हसू गायब करू नको देवा. तिचं सुख हिरावून घेऊ नको. दुर्गाला आणि तिच्या बाळाला काही होऊ देऊ नको देवा. काही सरोजिनी ताई, अशा खचून जाऊ नका. होईल होईल सगळं ठीक. हा, तुमचा बाप्पावर विश्वास आहे की नाही? तो नक्की यातून काहीतरी मार्ग काढत. काढावंच लागेल त्याला. तो असं निष्ठुर कधीच वागणार नाही. त्याला काढावंच लागेल मार्ग. लीला, मी छेद, मला माहितीये तुम्हाला काय म्हणायचंय. हे जे दुर्गा आणि तिचं बाळ माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. त्यांच्यासाठी माझा जीव द्यायला येत आहे. नाही लीला, प्लीज असं परत कधी बोलू नकोस. कधी नाही. मला माझं प्रेम परत नाही गमवायचंय तुला. मला माझ्यासाठी तुम्ही सगळे, तू, घरातले सगळे मेंबर्स इम्पॉर्टंट आहेत. खूप इम्पॉर्टंट आहेत. परत असं कधी बोलू नकोस. ना ना